पुन्हा एकदा बोला सर्वांनी सीताराम रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. खूप छान, धन्यवाद. आज मी पहिली वेळ आमच्या या धोत्रावर रामकृष्णारी आणि रक्षाबंधन चालू आहे. आमच्या वैशाली ताईला खास आवर्जून रक्षाबंधन करायला आलो. माझी बारकी बहीण आहे. खूप छान. रामकृष्णारी रामकृष्णारी. आणि मला अधिक आनंद झाला. मला शशी मामा आगाशिवाच्या शंकरानंद महाराजांच्या मठात भेटायला आला आणि सहज तो मला ह्याच्या बहिणीच्या रक्षाबंधनाला पाठवा. आणि म्हणजे ह्याला बहीण आहे, मग मला पण माझ्या 2 बहिणी आहेत. त्याप्रमाणे आम्ही सुरेखा ताईला आणि वैशालीला भेटायला आलो. तीच कॅशिदार पण मजा येते, कारण ती हाती फिरवून टाकली की आपलं हे सगळं ना मला घरी दाखवायला लागतं. मी असं बोललो, सगळं हाजरी द्यायला लागते. कुठं गेल्यात कुठं गेल्यात सगळं अपडेट करायला लागतं. खूप छान, धन्यवाद. आणि हा माझा ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. एका वाक्यात सांगतो, जरी आता 1-2 मिनिटं तुम्हाला हसण्यासारखं वाटलं तरी उद्या माझा हातपाय गळ्यातल्यानंतर मी असा मोठा टीव्ही आदित्यकडून जवळ त्यावेळेला मला वाटते 1.5-2 लाखाची किंमत असेल टीव्हीची. नाही कमी येणार का? मग त्या मोठ्या टीव्ही मध्ये त्याला म्हणाल मला रिमोट दे, छानपैकी मोठ्या टीव्हीत माझ्या ह्या सगळ्या भिंती एवढा टीव्ही आहे ना, त्यावेळी मग तेव्हा मी आहे ना हातपाय गाळ्यातल्यावर कुठे जाणार नाही, म्हणणार हा आता मी कुठे गेलो, रक्षाबंधनला काय बोललो, काय हे सगळं मी ऐकणार शांतपणे, बरं का. तर हा माझा ठेवा आहे, ही माझी बॅलेन्स आहे. तर खूप धन्यवाद माऊली. माझ्या वैचल्याला अनेक आशीर्वाद, शशीमामाला पण अनेक आशीर्वाद. आणि लक्षात ठेव, त्या दोघांची कार्य तुझ्या हातात आहे. हा, त्या दोघींची कार्य तुझ्या हातात आहे. जरा घ्या. हा आहे तुमच्या दोघांच्या हातात अपुराचं कार्य आहे. कारण ती तुम्हाला राखी, आता ह्या दोघींनी ह्याला राखी बांधली, मग ह्या दोघींची जबाबदारी कोणाची आहे? ह्याच्यावर आहे. आता तुमच्या दोघांना राखी कोण बांधणार? अपुरा दिदी. तिच्या लग्नाची जबाबदारी कोणाची आहे? तिच्या लग्नाची जबाबदारी कोणाची आहे? आयुष आणि सिद्धार्थीचा. रामकृष्ण. आम्ही नाचायला येणार आहे. बरं, आणखी स्पेशल डान्स ठेवणार आहे आम्हाला. आज अतिशय आनंदाचा दिवस. म्हणजे आमचा हा बाळ रामकृष्णारीच्या सेवेत आला. खूप धन्यवाद. म्हणून आज मी त्याला युट्यूब चॅनलवर नामांकित महाराज कीर्तनकार आहेत, ते म्हणजे हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज वसंतगडकर. तो वसंतगड आमच्या शिष्याला माहिती आहे, सचिनला माहिती आहे. त्यांच्या इथे गेलो आणि त्यांना बोललो, महाराज माझ्या मुलाने राधे कृष्ण या माध्यमातून तुळस घातलेली आहे, पण त्याला संप्रदायाचा हात मला लागावा अशी माझी इच्छा आहे. तर कृपया तुमचा, जरी त्यांचं मौन असलं, ते 4 महिने चातुर्मास मौन करतात. फक्त बोलणं, फक्त कधी कीर्तनाच्या वेळेचीच बोलणं 2 तासाचे. मला हरकत नाही, तुमचा स्पर्श लावा. त्याप्रमाणे त्यांनी याला भेटले, आशीर्वाद दिला आणि अशी तुळशीची माळ ह्या म्हणजे आदित्य चंद्रकांत कारंड्याच्या गळ्यात आली. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की अशी त्याला चांगली सद्बुद्धी देव, त्याच्या हातून माऊलीचं कार्य घडो आणि रामकृष्णारी हे सतत त्याच्या मुखी राहो. मला रामकृष्णारी.